नमस्कार प्रेक्षकांनो, आपण पाहणार आहोत खूपच इंटरेस्टिंग असा एपिसोड असणार आहे. मुळात म्हणजे जयने असं काय आता तेजस्विनीचा श्रीमंतीचा जो तोरा होता तो मात्र चांगलाच पायदळीत उडवला आहे. आणि इथेच आता तिला चक्क सांगितले, आता काही जरी झालं ना तरी इथे गौतम आणि आशू या दोघांचं लग्न व्हायलाच हवं आहे. तुला वाटते का आशूच्या परत जीवाचं काही बरं वाईट व्हावं? त्यासाठी इथे तेजस्विनीलाही काही करून लग्नाला तर होकार द्यावाच लागणार आहे. पण प्रेक्षकांनो, इथेच आता तेजस्विनीची खूपच घाणेरडी खेळी चालू होते. ती म्हणजे चक्क आता समयराला हाताशी धरून, कारण तिला समयरा आणि गौतम या दोघांचं लग्न लावायचं असतं. समयरा मात्र डोक्याने कमीच आहे, तरीही ती तिला सोड म्हणून आवडते. पण इकडे बिचारी आशू एवढी टॅलेंटेड, एवढी हुशार, गुणी मुलगी, तरी तिला मात्र गरीब घरातली म्हणून सोड म्हणून नको असते. त्यातच इकडे आता ज्यावेळेस आता शर्वरीची आई आणि शर्वरी दोघी घरी आलेले असतात, तेव्हा मात्र खूप मोठा ड्रामा क्रिएट झाला आहे. आणि तेव्हा बरोबर जय येऊन सगळं जयने हँडल केलं आहे. बापरे प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड मात्र खूपच जास्त इमोशनल होता. त्यामुळे खरं इथून पुढचं खूप जास्त इंटरेस्टिंग आणि ट्विस्टनी भरलेला असा एपिसोड असणार आहे. मुळात म्हणजे या सगळ्यांमुळे जय आणि शर्वरी हे दोघंही आता एकत्र येत आहेत. ह्या दोघांमध्ये क्यूट अशी लव्ह स्टोरी पाहायला भेटते. आणि कुठेतरी जय आता शर्वरीमध्ये हरवत जातोय. तेही आता त्याच्या नकळतपणे शर्वरीच्या प्रेमात पडतोय. त्यांचा तो सभ्यपणा, चांगुलपणा आणि ती माणुसकी त्यालाही आता आवडायला लागली. मुळात म्हणजे बायकांच्या जवळपासही न फिरकणारा जय चक्क आता रोज शर्वरीला भेटत असतो. तिला जर भेटलं नाही, बोललं नाही तर त्याला अजिबात चैन पडत नाही. आणि इथेच प्रेक्षकांना आता चक्क शर्वरी आणि जय दोघे एकमेकांच्या मिठीत असणार आहेत. कारण अचानक इकडे जयला मात्र आता काहीतरी एक वेगळी सावली दिसते आणि त्यालाही घाबरायला होतं. तो मात्र शर्वरी घाबरेल म्हणून तिला सांगत असतो की तू पाठमोरी होऊ नकोस, मागे वळून बघू नकोस. पण तरीही शर्वरी मात्र विश्वास ठेवत नाही. कसलं भूत आणि काय शायनर, आणि मुळात म्हणजे भूत वगैरे काहीच नसतं रे. आणि समोर बघते तर काय, खरंच काहीतरी एक वेगळीच तिला आकृती दिसते, काहीतरी एक वेगळंच दिसतं. आणि ती मात्र घाबरून जयला घट्ट अशी मिठी मारते. जयला एक वेगळीच फिलिंग येते. खरंच जयलाही वाटतंय मनातून की आपल्याबद्दल, म्हणजे आपल्या मनातलं जे बायकांबद्दल जे मत होतं ते या शर्वरीनेच बदललं आहे ना. खरंच काहीतरी तरी हिच्यामध्ये खास आहे. पण इकडे जय मात्र तसं काहीच दाखवत नसतो. त्याला शर्वरीशी नाही बोललं की बेचैन व्हायला होतं, पण तसं तो प्रत्यक्षात तिच्यासमोर काहीच बोलत नाही. कारण तिला वाटतंय खरंच हे सगळं खूप चुकीचं आहे. पण जय मात्र त्याच्याही नकळत शर्वरीच्या प्रेमात पडत चालला आहे. आता प्रेक्षकांनो, हे दोघं मिळून कशा पद्धतीने इकडे गौतम आणि आशू या दोघांच्या लग्नाची जयत अशी तयारी सुरू करणार आहेत. आणि त्यामध्ये समयरा आणि तेजस्विनी कोणत्या अशा नवीन व्यक्तीला घेऊन खूपच मोठा धमाका करणार आहेत ना, हे सगळं पाहायला खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत पाहत राहा. चला तर प्रेक्षकांना पुढे जाणून घेऊया सगळं कसं होणार आहे, काय होणार आहे. मुळात म्हणजे आता जेव्हा इकडे शर्वरीची आई थेट इकडे या तेजस्विनीची माफी मागायला घरी आलेली असते. बिचारी मात्र तिच्या पायावरती डोकं ठेवून माफी मागणारच असते. तेवढ्या तिकडे सगळा प्रकार शर्वरीला समजलेला असतो. आणि शर्वरी मात्र थेट आता जयचं घर गाठते. तिच्या समोरचा प्रकार बघून तर तिच्या पायाखालची जमीन सरकली. खरंच तेजस्विनी काकी असं कसं करू शकतात? माझा तरी विश्वासच बसत नाही. मला वाटलं होतं ते फक्त मी माफी मागितली तर त्या सोडून देतील, राग विसरून जातील, पण नाही, त्यांच्या मनातला मात्र राग अजिबात गेला नाही. आता प्रेक्षकांनो, हे सगळं आता गौतमने जयलाही कळवलेलं असतं. त्यामुळे जयही तिकडे पोहोचतच असतो. पण त्या अगोदर शर्वरीने मात्र बरोबर तिच्या आईला थांबवलेलं असतं आणि स्वतः आता त्या तेजस्विनीच्या पायावरती डोकं टेकवणार असते. तेवढ्यात मात्र जय तिथे आलेला आहे आणि बरोबर हातावर तिचं डोकं पकडले. आता मात्र हे सगळं बघून तेजस्विनीला मोठा धक्का बसला आहे. आणि त्यात या तेजस्विनीची ती कामवाली बिंदू, ती तर खरंच अतिशय आणि अति आगाऊ आहे. ती मात्र या सगळ्यांचा व्हिडिओ काढत होती आणि ते सगळं तिला व्हायरल करायचं होतं. पण मध्येच खूपच मोठा ट्विस्ट आला आणि तिचा पूर्ण व्हिडिओवर मात्र पाणी पडलं. कारण जयने मधीच येऊन सगळा तिचा व्हिडिओमधला ट्विस्टच घालवला. आता मात्र जय तेजस्विनीलाच बोलू लागतो की आई, अगं हे तुझं काय चाललं आहे? खरंच मला तुझ्याकडून हे अजिबात अपेक्षित नव्हतं. अगं तुझा म्हणजे मनातला राग आहे ना, तो मी समजू शकतो, पण असं आपल्याबरोबरच्या माणसाला, आपल्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या व्यक्तीला आपण कशा पद्धतीने वागवतो हे कळायला हवं आहे आपल्याला. आणि मुळात म्हणजे
त्यांना तुझ्या पायाशी आणून तुझा राग जाणार आहे का? सांग ना. जाणार असेल ना तर मी तुझ्या पायाशी येतो, मी तुझ्या पायावर डोकं ठेवून माफी मागतो. पण तेजस्विनीला आता खूप जास्त वाईट वाटतंय की जय या माणसांसाठी मला बोलतोय, माझी बाजू घ्यायची सोडून त्यांच्या बाजूने बोलतोय, माझ्याशी भांडण करतोय. ह्या सगळ्याचा तेजस्विनीला त्रास होतोय. पण प्रेक्षकांनो, जय मात्र सत्याची बाजू घेतोय, सत्याच्या बाजूने बोलतोय. कारण बिचारा त्याला हे सगळं बघवत नाही. तो स्वतः चक्क आता ह्या प्रमिलाच्या पायावरती डोकं ठेवायला जातो. प्रमिला मात्र बिचारी त्याला वरच्यावर पकडते. म्हणते ते नाही हो, खरंच सगळं नाही, असं नाही चालणार. मुळात म्हणजे ना हे तुम्ही असं नका करू. खरंच माफी वगैरे काहीच नाही हो, मला ना तुमचा अजिबात राग नाही. तर प्रेक्षकांनो, प्रमिलालाही खरंच इकडे जयचं वागणं खूप जास्त आवडलेलं असतं. त्याच्यातली माणुसकी. दोन्ही मुलं मुळात म्हणजे गौतम आणि जय दोन्ही खूप माणुसकीचे. त्याच्यातच त्यांची साक्षी आणि आजीसुद्धा येवण. पण त्या घरात मात्र ही तेजस्विनी अशी काही दगडासारखी ना, तिला मात्र अजिबात माणुसकी नावाचं काहीच चीज नाही. त्यातच आता ॲड झाली ती समायरा. कारण समायराला काही करून गौतमशी लग्न करायचं आहे. आणि जेव्हा तिला समजलं आहे की इकडे मात्र आता गौतम आणि आशू या दोघांचं फायनली लग्न ठरलेलं आहे, तेही जयने सगळं पुढाकार घेऊन ठरवलं आहे, तेव्हा मात्र ती चक्क ह्या तेजस्विनीकडे जाऊन खूप त्रागा करायला लागते. पण तेजस्विनी तिला समजावते, प्लीज समायरा शांत हो. आणि तुला काय वाटतंय गं, त्या कंडक्टरच्या मुलीला मी सून म्हणून घरात आणेल? अजिबात नाही. लग्न तर तुझं आणि गौतमचंच होणार. पण हे समायरा मात्र ओरडून विचारत असते, पण कसं होणार? हे सगळं कसं होणार आहे? मुळात म्हणजे ती आशू, ती आसावरी, ती गौतमच्या मागे लागली. आता गौतम आणि ती दोघांचं लग्न होणार, मग माझं कसं होणार आहे सांगा ना. तुम्ही तर त्यांना परवानगीही दिली. पण इकडे तेजस्विनी म्हणत असते, चिल समायरा, थोडी शांत हो. मुळात म्हणजे आता हुकुमी एक आपला बाहेर काढायचा आता वेळ झाली. आता काही करून ह्यांना धडा शिकवायलाच हवा. परत फॅमिलीला काय वाटतंय, मुळात म्हणजे माझ्या मुलांनी माझ्यावरच ओरडावं, मला शिकवावं आणि त्यांना आनंद व्हावा का? पण नाही, आता मी शांत बसणार नाही. आता त्यांना त्यांची जागा दाखवून दिलीच पाहिजे. आता प्रेक्षकांनो, इकडे मात्र तेजस्विनीने वर का होईना लग्नाला होकार दिला आहे. त्यामुळे इथे गौतम, आशू, शर्वरी, जय सगळेच प्रचंड खुश असतात. आता शर्वरी आणि जय दोघंही आपापसात बोलत असतात. तेव्हा खरंच शर्वरीलाही प्रचंड आनंद झालेला असतो. तो मात्र जयला आता ती थँक्यू म्हणत असते. थँक्यू शाणर, खरंच तू माणूस म्हणून खूप चांगला आहेस रे. खूप तारीफ करत असते जयची. जयला हे सगळं ऐकून मात्र खूप छान वाटतं. तो मात्र तसं दाखवत नाही, पण त्याच्या मनात मात्र फुलपाखरं उडत आहेत. कारण त्यालाही आता शर्वरीबद्दल काहीतरी वाटायले. त्याचं मन मात्र त्याला मानायला तयारच नसतं की तो चक्क शर्वरीच्या प्रेमात पडतोय. पण मनातल्या कुठल्या ना कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये शर्वरीबद्दल त्याच्यात मनात प्रेम आहेच. आता प्रेक्षकांनो, इथंच्या दोघांचे खूपच रोमॅन्टिक असा एक सीनही होणार आहे. चक्क शर्वरी आता जयच्या मिठीत जाऊन पडणार आहे. आणि त्यातच हे सगळं आता तेजस्विनी पाहणार आहे. आणि मग मात्र तिचा पारा आणखीनच चढणार आहे. आता एकतर घरात यायचं म्हणून बसली, त्यात ही दुसरी एवढी अति आगाव, ती मात्र जयच्या एवढंच जवळ जाती. काहीतरी ह्या परबहिणींचा काहीतरी बंदोबस्त करायलाच हवा आहे. नाहीतर एक करून सगळे माझ्या घरात ठाण मांडून बसतील. नाही, हे सगळं कुठेतरी थांबायलाच हवं आहे. आता प्रेक्षकांनो, इकडे एवढं सगळं आनंदाचं वातावरण असताना नक्की तेजस्विनी काय असा मोठा प्लॅन करणार आहे आणि पूर्ण आनंदावरती विरजन टाकणार आहे, हे सगळं पाहायला खूपच विचित्र असणार आहे. पण या सगळ्यामधून जय आणि शर्वरी कशा पद्धतीने आता मार्ग काढणार आहेत ना, हे पाहणंही तेवढंच इंटरेस्टिंग असणार आहे. कारण इकडे तेजस्विनीच्या डोक्यात असतं लग्नात बरोबर आता आशूच्या जागी इकडे समायराला बसवायचं तिचा चेहरा झाकून, जेणेकरून कोणालाही समजलं नाही पाहिजे. पण आता यांचा डाव मात्र यांच्यावरतीच उलटणार आहे प्रेक्षकांनो. आणि फायनली इकडे गौतम आणि आशू या दोघांचा चांगला दणक्यात असं लग्नाचा बार उडवणार आहेत. आता पुढे नक्की हे दोघांचं लग्न कसं होणार आहे, हे लग्नात काय काय विघ्न येणार आहेत आणि नवीन असा कोण जबरदस्त एंट्री घेणार आहे जेणेकरून ह्या परबहिणींना धडा शिकवण्यासाठी, हे आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत. त्यासाठी चॅनलशी कनेक्ट राहा आणि सबस्क्राईब मात्र जरूर करा.